तुम्ही दुसऱ्याचे खून पण केले, पचवायचे काम केलं, दाबायचं काम केलं. तुमच्यावरती असणाऱ्या केसेस उठवायचं काम पवार साहेब जर नसते तर तुम्ही नक्की जेलमध्ये असते. अहो, तुम्ही दुसऱ्याचे खून केले, ते पचवले आणि दाबलेही. एवढंच काय, तर पवार साहेब नसते तर तुम्ही नक्कीच जेलमध्ये असता. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत हिरामण सातकर यांचे दिलीप मोहितेंवर गंभीर आरोप. आम्ही आणलं, तुम्ही सुरुवात केली, मी शेवट करतो. आम्ही उलट म्हणतो की तुम्ही आता सुरुवात केली, आम्ही त्याचा शेवट करणार. तो कसा करणार, तो आता उद्याच्या याच्यामध्ये तुम्ही आता जात्यात आले. तुम्ही कालपर्यंत बाहेर होते, जात्यात आल्यावर काय होतं ते आता तुम्हाला कळालं असेल. तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्हीच करणार. कालपर्यंत तुम्ही सुपात होता, आता जात्यात आलात. आता पुढे काय होते ते पहा. आमदार मोहितेंवर पत्रकार परिषदेत विरोधकांकडून हल्लाबोल. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीचे घट बसले. येत्या 10 ऑक्टोबर रोजी पदाधिकारी निवड होणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्रकार परिषदेत घोषणा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषणाचा माजी सभापती हिरामण सातकर यांनी घेतला समाचार. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आमदार मोहितेंवर जरी टीका. घटस्थापनेचा मुहूर्त साधून महाविकास आघाडीने आमदार मोहितेंना केलं टार्गेट. पण तुम्ही काल जे बोलले की मी गेल्या वर्षी मला गेल्या पंचवार्षिकला म्हणले की माझी शेवटची वेळ आहे. अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही आता म्हणताय मी एक पैसा खाल्ला नाही. अहो, तुमची सगळी जर प्रकरणं काढली, तुम्ही टक्केवारीच हे चालवता. तुमचे लाभार्थी तुमच्याजवळ आजपर्यंत अशा बाजूबाजूला फिरतायत. शेवटची निवडणूक म्हणता आणि पुन्हा रिंगणात येता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हिरामण सातकर यांची मोहितेंवर टीका. काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारणं थांबवा. तुम्ही टक्केवारीतून पैसे कमवता, मोहितेंवर हल्लाबोल. जर आपल्या खेड राजगुरुनगर मध्ये आमच्या सारख्यांनी यांना सातकर गटांनी जर साथ दिली नसती तर नारायण पवारांनी यांची कधीच तंदुरी करून खाल्ली असती, असा माझा स्वतःचा दावा आहे. लक्षात ठेवा, 2004 मध्ये तुम्हाला सातकर गटाने साथ दिली नसती तर नारायण पवार यांनी यांची कधीच तंदुरी करून खाल्ली असती. सातकर गटाने दिलीप मोहितेंना 2004च्या निवडणुकीवरून घेरलं. लई उपकाराची भाषा बोलू नका, मला अजितदादांनी सभापती केलं होतं. हिरामण सातकर यांना जे आरवाडच्या भाषेमध्ये त्यांनी दम दिला, दमच मध्ये, कारण त्यांना माहिती आता ती दम दिल्याशिवाय लोक गप्प बसणार नाही. परंतु तालुक्यातली जनतेने त्यांना ठरवले, तुम्ही जेवढा दम द्याल तेवढे आम्ही सुद्धा सगळे मंडळी सक्षम आहोत. तुम्ही एकेकाला गाठून जर दम देत असेल तर आम्ही सुद्धा एक जण समोर यायला तयार आहे. हिरामण सातकर यांना जाहीर भाषणात दम दिलाय, पण हे विसरू नका, आम्हीही एक एक समोर यायला तयार. उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांची आमदार मोहितेंवर टीका. दिलीप मोहितेंचे दिवस भरलेत. व्यापारी जनता हे निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही. बाबाजी काळेंनीही मोहितेंना डिवचले. माहितीचं महाविकासासाठी सत्तेला एवढा मोठा नेता देखील राज्यात काय, परंतु ह्या तालुक्यातल्या जनतेचा आम्हाला चांगला कामच आहे. तुम्हीच निवडून येणार नाही, तुम्ही 50,000 फरकाने पडणार आहे, तुम्ही मंत्री कसे काय होणार? तुम्ही निवडून येणार नाही, 50,000च्या फरकाने पराभव होईल. आमदार दिलीप मोहितेंचं नाव न घेता अमोल पवार यांची टीका. विरोधकांची वज्रमूठ आहे, आता निकाल ठरलेला. त्याच्यामुळं पुढच्या 8 दिवसामध्ये ह्या तालुक्यातले राजकारण जे ज्या पद्धतीने चालू आहे, ज्या प्रकारे दमदाटीची भाषा ही लोक करतात, त्यावेळेस इथली जनता, इथले सभासद निश्चितप्रमाणे ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पुढील 8 दिवसात तालुक्यातील राजकारण बदलणार. न्यायालयाची दिशाभूल केल्याचं उघड झालं. सुधीर मुंगसे यांचं मोठं विधान. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल.